आज खऱ्या अर्थानं पत्रकारितेच्या संदर्भात संशय दर्शवलेले अशोकजी धायगुडे यांनी जो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आणि त्यात म्हणलेले आहे की जगप्रसिद्ध चॅनल यांनी माझी बदनामी केलेली आहे आणि त्या बदनामीच्या माध्यमातून जो करणारा कर्ता जो आहे, जो विद्वान पत्रकार दिलीप देहाडे यांच्या माध्यमातून माझी बदनामी झालेली आहे. त्यामुळं त्यांचा आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं अशोक धायगुडे यांनी केलेले कृत्य आणि अशोक धायगुडेचे कारनामे हे पिंपरी चिंचवड शहर, महाराष्ट्र राज्यात अनेक सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असणारे कार्यकर्ते किंवा सामाजिक कार्यकर्ते यांना चांगल्या पद्धतीने जाणव आहे. अशोक धायगुडे हे नेहमीच कुठल्या तरी व्यवस्थेच्या विरोधात सतत व्हिडिओ तयार करून वेगवेगळ्या माध्यमाला धारावर धरत असतात. असे व्हिडिओ तयार करण्याचे छंद अशोक धायगुडे यांना आहे. अशोक धायगुडेचे कारनामे जर पाहिल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन हे डबल झालं असं त्यांचं सतत म्हणणं आहे. आणि त्यात विठ्ठलनगर पुनर्वसन होत असताना त्यामध्ये SRA अंतर्गत जो सर्वे महाराष्ट्र राज्य सरकारने करून घेतलेला आहे त्याच्या अंतर्गत हा भाग जो आहे पात्र अपात्रेचा भाग ठरला होता आणि त्यातून जे काही मंजुरी मिळाली आणि SRA प्रकल्पाला सुरुवात झालेली आहे. अशोक धायगुडेचं असं म्हणणं आहे की 100 कोटीपेक्षा जास्त अधिक रुपये जर कधी विकासकाला मिळत असेल तर मला देखील तिथं 10-20 कोटी रुपये मिळाले पाहिजे, असा त्यांच्या मनात भावना आहे आणि इतरांना त्यांनी बोलून दाखवलेलं असे समजतं. मात्र अशोक धायगुडे यांचं वारंवार विठ्ठलनगरला धारेवर धरण्याचं काम फक्त बांगलादेशी नागरिक ह्या विठ्ठलनगरमध्ये घुसखोरी केलेली आहे असा त्यांचा आरोप होता. झोपड्या त्यांनी बांधल्यात म्हणून त्यांचा आरोप होतो. देशातील, राज्यातील कानाकोपऱ्यातील जनता पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोट भरण्यासाठी येते. मोठ्या प्रमाणात MIDC इंडस्ट्रियल एरिया आपल्या भागाला लाभलेला असल्यामुळे प्रत्येक भागातील दुर्बळ आणि आर्थिक व्यवस्थेत मागास असणारा समाज या पिंपरी चिंचवड शहरात किंवा पुणे जिल्ह्यामध्ये वास्तव करतो आणि आपलं पोटाचं निवारण करण्यासाठी या शहरात स्थलांतर होतो. असा प्रसंग असताना अनेक झोपडपट्ट्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आहेत आणि त्यांचा विकास देखील झालेला आहे. त्या झोपडपट्ट्या पक्क्या घराच्या रूपांतराने निर्माण करण्याचं काम राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. असं असताना वारंवार हुशार आणि जगात यांच्यासारखा कायदेतज्ञ कोणीच नाही असे अशोक धायगुडे यांनी विठ्ठलनगरच्या संदर्भात बांगलादेशी नागरिक असल्याचा आरोप करतात. त्या संदर्भात विठ्ठलनगरच्या प्रोजेक्टवरती बाधा येईल अशी भावना त्यांच्यातून दिसून येते. या विरोधात विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या अंतर्गत पत्रासेड कॅम्प लावलेला आहे आणि त्या पत्रासेड कॅम्पमध्ये नागरिकांनी बांगलादेशीच्या घोषणेच्या आणि बांगलादेशीच्या आरोपाच्या विरोधात आवाज उठवला. एकंदरीत 400-500 नागरिक एकत्र आले आणि अशोक धायगुडेच्या विरोधात त्या ठिकाणी बोलत होते. अशोक धायगुडे हे स्वतःच्या फायद्यासाठी सतत कोणाच्या तरी कुबड्या हातात घेऊन काम करत असतात. अर्धवट माहिती, अर्धवट कागदपत्र त्यांच्याजवळ असताना ते विठ्ठलनगरमध्ये बांगलादेशी असल्याची घोषणा करतात. वारंवार सोशल मीडियावरती पोस्ट टाकतात. वारंवार बांगलादेशी घुसखोरी विठ्ठलनगरमध्ये बोगस प्रकल्प राबवण्यात येतो, विठ्ठलनगरचा पुनर्वसन बोगस आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने ते सोशल मीडियावरती चर्चा, अपवाद पसरवतात. या विरोधात विठ्ठलनगरच्या जागृत स्थानिक नागरिकांनी अशोक धायगुडेंच्या विरोधात बंड पुकारला. बैठक घेतली. बैठकीच्या निमित्ताने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी हे देखील स्थानिक नागरिकांनी बैठकीच्या निमित्ताने सांगितलं आणि त्यात वेगवेगळ्या पद्धतीचे भाषणं झालेत.
काही महिला धायगुड्यांच्या संदर्भात बोलत असताना अशोक धायगुड्यावरती बोलणाऱ्या एक मुस्लिम समाजाची भाभी शेख म्हणून नावाची महिला आहे. ते म्हणली की आम्ही या झोपडीत कित्येक वर्षापासून राहतो आणि त्याच्यावरती आरोप करणारा जो कोणी व्यक्ती असेल तर त्याला नांगडा करून मारू. या शब्दाला, या विधानाला धरून अशोक धायगुडेने आपल्या आई समान असणाऱ्या महिलेला नांगडं करणं किंवा त्याच्यावरती भाष्य करणं, त्याच्यावरती प्रत्युत्तर देऊन त्यांना वेगळ्या पद्धतीचे शाब्दिक वार त्यांच्यावरती केलेले आहेत. त्याचबरोबर मनीषा नावाची एक महिला आहे, त्या महिलेच्या संदर्भात गुंड प्रवृत्तीची महिला असल्याचं त्यांनी विधान केलं. त्याचबरोबर त्या महिलेचं चरित्रहीन असल्याचं सांगितलं जातं. सामाजिक कार्यकर्ते किशोरजी गवळी यांचं खऱ्या अर्थानं एवढं प्रामाणिक कार्य आहे आणि त्या कार्याला या भागातील नागरिक आपलं म्हणून ओळखलं जातं आणि त्यामुळे त्यांच्या हाकेला धावून येणारे नागरिक, सतत त्यांच्यावरती प्रेम करणारे नागरिक, अडीअडचणीच्या संदर्भात त्यांच्या पाठीशी उभं राहणारे नागरिक त्या बैठकीत उपस्थित होतो. प्रत्येकाचं घर वाचवावं म्हणून ही भावना त्या बैठकीच्या निमित्ताने होती. झोपडपट्टी पुनर्वसनावरती कोणीतरी घाव घालण्याचा प्रयत्न करतो, त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करतो, ही भावना झोपडपट्टी धारकांच्या मनात होती. म्हणून त्यांनी तो उठवलेला आवाज होता. अशा आवाजाला उठवणं करण्यासाठी जर कधी प्रयत्न केला तर तुम्ही त्या महिलांची एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन तुम्ही त्यांच्यावरती बोलताय. अशोक धायगुडे साहेब, तुम्ही स्वतःची पार्श्वभूमी ओळखून घ्या. पार्श्वभूमी तुमची कशी आहे हे जरी विठ्ठलनगरच्या नागरिकांना माहिती नसेल तरी देखील पिंपरी चिंचवड पोलिसांच्या विविध भागामध्ये तुमच्या नावावरती महिलेची छेडछाड करण्याच्या संदर्भात FIR दाखल झालेले आहेत. तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सेवेत कार्यरत असणाऱ्या महिलांची त्यांच्या पाठीशी जातात, त्यांचे चित्रीकरण करतात, त्यांची छेडछाड करतात, त्यांच्याकडनं काहीतरी मागण्याची अपेक्षा ठेवतात. या संदर्भात देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सेवेत असणाऱ्या काही महिला कर्मचारी अधिकाऱ्यांनी तुमच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्याचबरोबर निवडणुकीच्या कार्यकाळात तुमच्यावरती एक सय्यद नावाच्या महिलेने पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये तुमच्यावरती गुन्हा दाखल केला होता. आणखी एक महिला आहे, त्या महिलेने देखील तुमच्यावरती आरोप केला होता. त्याच्या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली होती. असे वेगवेगळे तुमचे कारनामे, महिलांची छेडछाड आणि महिलांवरती नजर ठेवणं हे तुमचं परम कर्तव्य आहे का असं आम्हाला वाटतं. हा राहिला महिलांच्या संदर्भातलं तुमचं चरित्रहीनाच्या संदर्भातले वक्तव्य होतं, त्यातून तुम्ही केलेलं. विठ्ठलनगर प्रोजेक्ट हा राबवण्यात येणारे 200-400 कोटी रुपयाचा विकासकाला फायदा होणार आहे ही भावना तुमच्या मनात निर्माण झालेली आहे. त्यातून 10-20 कोटी रुपये तुम्हाला भेटावे यासाठी तुम्ही काही प्रयत्न करताय. विठ्ठलनगर झोपडपट्टीमध्ये घुसखोरी झाली. विठ्ठलनगर झोपडपट्टीत बांगलादेशी नागरिक घुसले. विठ्ठलनगर झोपडपट्टी डबल पुनर्वसन या वारंवार सोशल मीडियावरती तुम्ही पोस्ट करतात, वारंवार ते काम थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण जे सत्य आहे ते सत्य आहे. ज्या विठ्ठलनगरमध्ये प्रत्येक नागरिक हा तिथला स्थानिक आहे, ज्यांचे आईवडील त्या भागामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून राहतात. तुम्ही सांगतात की मला घर ना घर माहिती आहे. अहो, तुम्हाला बांगलादेशी आहेत का नाही हे सुद्धा माहिती नाही. बांगलादेशी असण्याचा पुरावा तुमच्याजवळ काय आहे का? अर्धवट माहितीच्या आधारावरती तुम्ही कुठल्याही वस्तीला दूषित करण्याचं काम करतात. या भागातला कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करतात. या भागामध्ये तुम्ही जातीत तेढ निर्माण होईल
ही भावना निर्माण करतात सोशल मीडियाच्या माध्यमातून. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं कायमच कोणाच्या तरी विरोधात विधानं असतात. मागच्या टायमाला तुम्ही असं म्हणालेत की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर जो नियुक्ती झालेले आहेत त्यांच्या चरित्रावरती तुम्ही संशय दर्शवला होता. देवेंद्र फडणवीस यांनी निवडलेला चेहरा हा कदाचित चरित्रहीन असणारा शब्द आणि सोशल मीडियावरती तुम्ही पोस्ट केल्या होत्या. कित्येक लोकांवर तुम्ही असा आरोप करणार, कित्येक अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणार, कित्येक कर्मचाऱ्याला तुम्ही ब्लॅकमेल करतात, सामान्य नागरिकांना तुम्ही ब्लॅकमेल करताय. एखाद्या दुकानदाराने जर कधी थोडंसं 2 फुटाचं पत्रा जर बाहेर काढला असेल तर त्याच्या विरोधात तक्रार करतात आणि त्यातून तुम्ही मलिदा खाण्याचा प्रयत्न करतात. अशा अनेक घटना तुमच्या संदर्भात. अशोक धायगोडे यांची संदर्भातली सत्य जे आहे ते म्हणालेत की सत्तेच्या आधारावरती पत्रकारांनी बातम्या दिल्या पाहिजे. हो, मी सत्य काय आहे ते बाहेर काढतो. अशोक धायगोडे नावाचा व्यक्ती विठ्ठलनगर झोपडपट्टीत 80च्या कालखंडात ते 2004 पर्यंत हा व्यक्ती त्या वस्तीत राहिलेला होता. शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झालं. हालतीची परिस्थिती आईवडिलांची होती. अशी परिस्थिती जगत असताना अशोक धायगोडे यांनी शिकत नोकरी करण्याचे आणि काम करण्याचा प्रयत्न केला. 10वी पर्यंत अशोक धायगोडेंनी पेपर आणि दूध टाकण्याचं काम केलं होतं. घरी जाऊन पेपर आणि दूध टाकत होते. एवढ्या हालतीच्या परिस्थितीत अशोक धायगोडे काम करत असताना अचानक कोट्यवधी रुपये कसे कमवले आणि याचे एवढा मोठा मालमत्ता यांच्याकडनं आला कसा, हा एक भाग आता जर समजून घेण्यासारखाच आहे. तर अशोक धायगोडे यांनी जे या शहरात या भागामध्ये जे लोकांची नागरिकांची लूट केलेली आहे ती लूट कशा पद्धतीने केली मी तुम्हाला जर थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न कराल. या भागामध्ये एक डॉक्टर होते आणि ते मेडिक्लेम पॉलिसीच्या माध्यमातून व्यवसाय करत असतात. मेडिक्लेम पास करण्यासाठी डॉक्टराच्या माध्यमातून त्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि त्यांच्या संबंधित हॉस्पिटलच्या माध्यमातून ते काम पाहत होते. पॉलिसी पास करण्यासाठी अशोक धायगोडे हे त्यांचे ड्रायव्हरचं काम करत असताना त्यांना वाढीव काम दिलं आणि त्या वाढीव कामाच्या माध्यमातून अशोक धायगोडेला त्याचा मोबदला देखील देत होते. अशोक धायगोडे हे काम करत असताना संपूर्ण व्यवस्था समजून घेतली. अशोक धायगोडे यांनी प्रामाणिकपणा दाखवला आणि संपूर्ण यंत्रणा समजून घेतली. पॉलिसीच्या माध्यमातून सरकाराचे असेल किंवा खाजगी पॉलिसी कंपन्या असेल यांची लूट कशी केल्या जाते हे समजून घेतलं. त्यानंतर अशोक धायगोडे यांनी त्या ठिकाणावरती काम करत असताना स्वतःचा व्यवसाय सुरू केला. ज्या पॉलिस्या वेगळ्या दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये दाखवून डॉक्टरला कमिशन बेसवरती पेशंट रुग्ण दाखवून त्या भागातील त्या पॉलिसीच्या आधारावरती मोठ्या प्रमाणात बिलं काढणं हे अशोक धायगोडेंना चांगल्या पद्धतीने जमलं. हळूहळू ही डॉक्टरला माहिती होत असताना डॉक्टरच्या पाठीत खंजीर खुपसलेला अशोक धायगोडेंनी हे डॉक्टरांना कळालं. त्यामुळे डॉक्टर आणि अशोक धायगोडे यांच्यात थोडासा व्यावसायिक वाद निर्माण झाला. अशोक धायगोडे यांनी स्वतंत्र पात्र निर्माण केलं आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशोक धायगोडे यांनी जाळं पसरून ठेवलेलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एजंट निर्माण केलेले आहेत की बोगस पॉलिसीच्या नावावरती आणि त्याच्यावरती रुग्ण दाखवून त्याचा उपचार दाखवून त्याच्या संदर्भात पॉलिसी कंपनीकडनं बिल काढायचं हे धोरणं आखरले. हे धोरणं आखरत असताना त्यांना हॉस्पिटलच्या फार मोठी कमतरता भासत होती. हॉस्पिटलची कमतरता भासत असताना अशोक धायगोडे यांनी खरळवाडी आणि एका पिंपरी चिंचवडमध्ये अशी
हॉस्पिटलची निर्मिती केली आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या पॉलिसीच्या रुग्ण दाखवून त्यांनी करोड रुपये या भारत सरकार किंवा खाजगी कंपन्यांची लूटमार केलेली आहे. अशोक धायगडे सर्वसाधारण झोपडीत राहणारा व्यक्ती, अचानक ह्याच्याकडे पैसा आला कुठून? तर हा पैसा पॉलिसीच्या नावाने जनतेचा लुटलेला, सरकारच्या लुटलेला आणि सरकारी व्यवस्थेला कसं लुटायचं हे अशोक धायगुडेंना पूर्णपणे माहिती झाली. त्यामुळे सरकारी व्यवस्थेला लुटता येतं ही खात्री अशोक धायगुडेला कळताच अशोक धायगुडे यांनी जिल्हा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सरकारी कार्यालय, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पोलीस स्टेशन अशा भागाला धारेवर धरण्याचं काम त्यांनी केलं. वकिलीची त्यांनी सनद मिळवली आणि सनद फक्त त्यांनी लोकांवरती दबाव टाकण्यासाठी भीतीचं यंत्रण म्हणून त्यांनी ती सनद मिळवलेली आहे. मुख्य व्यवसाय अशोक धायगुडे यांचा वकिली नाहीच आहे आणि व्यवसाय ते वकिलीच्या माध्यमातून करत पण नाही. या भागातील आणि देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात त्या वकिलाला बदनाम करण्याचं काम अशोक धायगुडे करतोय. अशोक धायगुडेच्या माध्यमातून जर कधी अशोक धायगुडे वकिली करतच असता तर दर दिवशी दैनंदिन जीवनातल्या वावरणाऱ्या वेळेस हा व्यक्ती सरकारी कार्यालयात असतो. सरकारी कार्यालयात फक्त माहितीचा अधिकार आणि माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करणं हेच त्यांचं कर्तव्य आहे. अनेक घटना पाहिल्या. छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात त्यांनी लेखी पत्र दिलं होतं आणि त्या पत्राचा पाठपुरावा करणं त्यांचं कर्तव्य होतं, परंतु त्या ठिकाणी त्यांचं तोंड बंद करण्यात आलं. त्यांना हवं ते दिलं आणि म्हणून त्यांनी त्या भागातलं भ्रष्टाचाराच्या संदर्भातला आवाज उठवणं बंद केलं. शहरातल्या विविध ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीचं हे केलेलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक सुरू असतानाच त्या वेळेस मासुळकर कॉलनी अजमेरा या भागामध्ये स्वप्ननगरीच्या समोर एका सोसायटीच्या बाहेर व्यावसायिक गाळ्या आहे आणि त्या व्यावसायिक गाळ्याच्या थोडी म्हणजे एक बसण्या उठण्यासाठी त्यांनी नाही का थोडं वाढीव काम केलेलं आहे. ते वाढीव कामाच्या संदर्भात त्यांनी तक्रार केली. मताचा फायदा कसा होईल म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या दुकानदारांचा गैरवापर केला. मताचा फायदा कसा होईल म्हणून झोपडीधारकांचा गैरवापर करण्याचा पद्धत केली. मताचा फायदा नाही झाला म्हणून झोपडीधारकांना विरोधात एक आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मताचा फायदा जेव्हा होतो साहेब, जेव्हा आपण समाजासाठी काहीतरी करतो. तुम्ही तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभं केलेलं ओपन जिम, त्या जिमच्या माध्यमातून महानगरपालिकेचा खर्च आणि बोर्ड मात्र तुमच्या नावाचा. हे काय विकास काम करलेले माणसांनी का प्रत्येक ठिकाणी आपल्या नावाचा बोर्ड लावलेला आहे का कुठं? तुम्ही जर कधी एखादी मागणी केली असेल आणि सरकारी कामातून तुम्ही मागणी केली की जनहिताचं काम या ठिकाणी झालेलं असेल तर कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यांनी आतापर्यंत बोर्ड लावलेला पाहायला मिळत नाही. अशी परिस्थिती तुम्ही स्वतःचा वाव करून घेतात, स्वतःला तिथं प्रसिद्धी मिळवून घेतात, स्वतःचं नाव झालं पाहिजे. साहेब, या देशामध्ये आपल्या संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनच्या भागात जमावाने तुमच्यावर हल्ला करणारा असल्याचा तुम्ही आरोप केला. जमाव तुमचा प्राण घेणार आहे असं तुम्ही हल्ला केला. त्याचे सूत्रधार म्हणून किशोर गवळे आणि नगरसेवक राहुल भोसले हे असल्याचं तुम्ही स्पष्टीकरण देत आहे. मशिहाने तुम्हाला पोलिसांसमोर दम दिला असंही तुम्ही म्हणतात. मशिहाने तुम्हाला जीव मारण्याची धमकी दिली तुम्ही असंही म्हणतात. खऱ्या अर्थानं ज्या भागामध्ये तुम्ही नागरिकांच्या समोर उभे होतात त्याच मशिहामुळं तुम्ही वाचला आहात. त्याच मशिहामुळं तुमच्या तोंडाला काळं फासण्यापासून रोखल्या गेलं. त्याच मशिहापासून तुम्हाला सुरक्षा मिळाली.
याचं कर्तव्यच तुम्हाला कळत नसेल, तुम्ही फक्त सोशल मीडियापुरते आणि लोकांना बदनाम करणं आणि पोलीस स्टेशनच्या कारभारात तुमचं वावर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तुमच्या पाठीमागे आणखी काही नवीनच माहिती मिळालेली आहे. जामखेड आणि भूमच्या मध्यभागात एक नामचीन गुंड आहे, तो आता सध्याला देशातून फरार झालेला आहे असं कळतं. त्यांची आणि तुमची फार जवळकी असल्याचं समजलं जातं आणि त्यामुळं त्या नामचीन गुंडाची आणि तुमची जवळकी असल्यामुळं तुम्ही इथं कुठल्याही माणसाला गुमानत नाही असंही समजते. गुंड प्रवृत्तीचे कोण आहेत आणि गुंड प्रवृत्तीला कोण आधार देतं, गुंड प्रवृत्तीबरोबर कोण राहतं, हेही यातून निष्पन्न होते. अशोक धायगुडे म्हणतात की पत्रकारिता करत असताना पत्रकारितेच्या माध्यमातून अर्धवट माहितीच्या आधारावरती बातम्या केल्या जातात आणि जगप्रसिद्ध चॅनेलला सोडलं जातं. जगप्रसिद्ध चॅनेल आहे का नाही आणि जगप्रसिद्ध जगाच्या पलीकडं किंवा जगाच्या कुठं या बातमीचा वाव होतो का, हे तुम्हाला सर्व माहिती आहे. दिलीप देहाडेची पत्रकारिता विद्वान आहे का नाही हे तुम्हाला माहिती आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिलीप देहाडे सारख्या पत्रकाराची गरज भासत होती. दिलीप देहाडेंनी चालवलेल्या चॅनलची गरज भासत होती. दिलीप देहाडेंनी खोट्या तुमच्या संदर्भातल्या बातम्या द्यावा ही तुमची अपेक्षा होती. सत्तेच्या बाजूने नेहमी पत्रकार काम करत असतो आणि तेच कर्तव्य मी ते पोलीस स्टेशनमध्ये घडलेला प्रकार, जमावाने तुमच्या विरोधात नारे दिले, जमावाने तुमच्या विरोधात आवाज उठवला, जमावाने तुमच्या विरोधात एकवले, या संदर्भात बातमी तुमच्या विरोधात देण्याचा प्रयत्न थोडक्यात केला. तुमच्यावर आरोप करत होते आणि बातमीदाराचं कर्तव्य बनत नाही की आरोप करणाऱ्या व्यक्तीचं काहीतरी दाखवावं. आरोप झालेल्या व्यक्तीवरती तुम्ही जर कधी नांगडं करण्याची भाषा करत असाल, तुम्ही बांगलादेशी घुसखोरीची भाषा करत असाल, तुम्ही एखाद्या महिलेला गुंड प्रवृत्तीचं म्हणत असाल आणि तुम्ही एखाद्या महिलेला नांगडं करण्याचा प्रयत्न करत असाल, तुमचं वारंवार पोलीस स्टेशनला तुमच्या विरोधात छेडछाडीच्या संदर्भात तक्रारी असेल, तर जर अशा पद्धतीचं तुमचं वागणूक असेल तर तुमच्या बरोबर काम कुठला व्यक्ती करेल का हो साहेब? केवळ तुमच्या घरातला परिवारातील एकही व्यक्ती तुमच्या बरोबर त्या पोलीस स्टेशनला दाखल झालेला नव्हता. याच्याहून कळतंय की तुमच्यात किती गुणधर्म चांगले आहेत. याच्याहून कळतंय की तुमची व्यवस्था कशी आहे. याच्याहून कळतंय की तुमचा संस्कार कसा आहे. तुम्ही फक्त महिलांवरती लक्ष ठेवून असतात. तुम्ही फक्त आर्थिक फायदा कुठं होईल याच्यावर लक्ष असतात. तुम्ही फक्त महिलेचं शोषण कसं करतात याच्यावर तुमचं लक्ष असतं. बडे बडे बाता आणि पुढच्या तुम्ही समजून घ्या काय असते ते. हा असा प्रकार तुमच्यात आहे. जमावाने उठाव केला म्हणून तुम्ही त्याच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यासाठी पोलिसांकडे गेलात. जमावाने तुमच्यावरती हल्ला करणारे, ॲसिड हल्ला करणारे, अनेक प्रकारचे हल्ला करणारे स्थानिक नागरिक म्हणल्याच्या नंतर प्रत्येक माणूस आपल्या कामासाठी उठून येत असतो. तुम्हाला सरकार दप्तराची एवढी फसवणूक होती, सरकाराचा कर्जरूपी नुकसान होतं, सरकाराचं एखाद्या योजनेच्या माध्यमातून नुकसान होतं. ह्या जर कधी तुम्हाला याची खरीच जाणीव असेल आणि कळकळ वाटत असेल, तुम्ही ज्या राहतात त्या अंतरिक्ष सोसायटीमध्ये तुम्ही स्वतःचं घर बिल्डरच्या माध्यमातून पोझिशन लेटर भेटलेलं आहे, त्याच्यावरती किती एरिया आहे त्याची जरा नीट जनतेत
त्याचं चित्रीकरण दाखवा आणि तुम्ही आत्ता सध्याला राहतात त्याचं किती एरिया आहे हेही तुम्ही स्पष्टीकरण जनतेला द्या. दुसऱ्याच्या घरावरती लक्ष देऊ नका. तुम्ही ज्या वस्तीत राहतात त्या वस्तीत पूर्णपणे अनधिकृत बांधकामं आहेत. अंतरिक्ष सोसायटी ही लहान नसून अंतरिक्ष सोसायटीमध्ये 350 स्क्वेअर फुटाचे घरं 1000 स्क्वेअर फुटाचे झालेले आहेत. त्यात तुम्ही देखील एक आहात. याचा खुलासा तुम्ही महानगरपालिकेत करा. अंतरिक्षात झालेले वाढीव बांधकामं आणि आत्तापर्यंत बुडवलेला कर याच्या संदर्भात महापालिकेत तुम्ही तक्रारी दाखल करा.